नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक आर डोके इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रकरण 1 मध्ये आपण 1991 नंतरचं जग आणि त्यामध्ये झालेला बदल, 1991 नंतर झालेला बदल आपण आज अगोदर पाहिलेला आहे. त्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि विचार प्रणाली यामध्ये जो बदल झाला तो आपण 1991 नंतरचं जग यामध्ये पाहिलेला आहे. मग त्यामध्ये असलेली एकध्रुवीय व्यवस्था, त्यानंतर बहुध्रुवीय व्यवस्था आणि वेगवेगळ्या असलेल्या ज्या काही जागतिक स्तरावर जो काही बदल झालेला आहे तो बदल आपण यामध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्या सुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. प्रकरण 2 जे आहे ते 1991 नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण हे प्रकरणाचं टायटल आहे. यामध्ये 1991 नंतरचे जे काही बदल आहेत ते बदल काय आहेत आणि जागतिकीकरणामुळे कोणते कोणते बदल हे जागतिक स्तरावर झालेले दिसून येतात, हा भाग आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये हा भाग पाहण्या अगोदर आपल्याला असं दिसतंय की युरोपियन देशामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, युरोपियन देशामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली किंवा औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला, तेव्हा त्यातून एक भांडवलशाही व्यवस्था पुढे आली. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही व्यवस्थेचा जन्म झाला किंवा उदय झाला आणि या भांडवलशाही व्यवस्थेमधून एक जागतिकीकरणाला सुरुवात झाली असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय की युरोपियन देशांमध्ये भांडवलशाहीचा जन्म झाला. कशामुळे झाला तर औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाहीचा जन्म झाला आणि भांडवलशाहीमधून जागतिकीकरणाला सुरुवात झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून आपण या प्रकरणाच्या अभ्यासासाठी एक 2 भाग सोयीसाठी केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जागतिकीकरण, त्याच्या संकल्पना आपण समजून घेणार आहोत. जागतिकीकरणाचा अर्थ आणि जागतिकीकरणाचं स्वरूप काय आहे हे आपण पाहणार आहोत. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात घडून आलेले बदल. मग ते राजकीय क्षेत्रामध्ये घडून आलेले बदल असतील, आर्थिक क्षेत्रामध्ये घडून आलेले बदल असतील, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये घडून आलेले बदल असतील किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये घडून आलेले बदल असतील, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. येते लक्षात? म्हणजेच आपण या प्रकरणामध्ये 2 भाग मुद्दाम केलेले दिसून येतात. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं दिसतंय बघा की इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला जन्म दिला किंवा भांडवलशाहीचा उदय झाला आणि भांडवलशाहीमधून जागतिकीकरणाला सुरुवात झाली असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा 1900 नंतरचा कालखंड जो आहे, 1991 नंतरचा जो कालखंड आहे ते जागतिकीकरणाचं युग म्हणून समजलं जातं किंवा जागतिकीकरणाचं युग मानलं जातं. आणि या काळामध्ये आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विचार प्रणाली यामध्ये जो बदल आहे तो बदल यामध्ये झालेला दिसून येतो. आता 1991 नंतरच्या काही महत्वाच्या संकल्पना आपल्याला पुढे दिसतात. त्यामध्ये जागतिकीकरण आहे, उदारीकरण आहे आणि खाजगीकरण आहे. जागतिकीकरण कशाला म्हणायचं, उदारीकरण कशाला म्हणायचं आणि खाजगीकरण म्हणजे काय, हा भाग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. जागतिकीकरणाचे एकूण 3 व्याख्या दिलेल्या आहेत बघा. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे म्हणजे जागतिकीकरण. व्याख्या समजून घ्या. जागतिकीकरण म्हणजे काय, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे म्हणजे जागतिकीकरण होय. दुसरी व्याख्या आहे परस्परांशी जोडलेली व्यवस्था, परस्परांशी जोडलेली व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय. हा भाग महत्वाचा आहे. दुसरी व्याख्या परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय. आणि तिसरा आहे अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी सहभाग असलेला मुक्त व्यापार, अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी सहभाग असलेला मुक्त व्यापार म्हणजे जागतिकीकरण होय. यापैकी कुठली एक व्याख्या आपल्याला साधारणतः लक्षात ठेवायची आहे. पहिली तर सोपी आहे, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे म्हणजे जागतिकीकरण होय. आणि दुसरी पण सोपी आहे, परस्परांशी जोडलेली व्यवस्था म्हणजे सुद्धा जागतिकीकरण होय. आणि तिसरं आहे की अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी सहभाग असलेला मुक्त व्यापार, अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी सहभाग असलेला मुक्त व्यापार म्हणजे जागतिकीकरण होय. आणि म्हणून यामध्ये आपल्याला दिसतंय की राज्यांपेक्षा, देशांपेक्षा इथे जागतिक स्तरावरील व्यवस्था जी आहे किंवा त्या ठिकाणी त्याचे नियम आहे ते जागतिकीकरणामध्ये
महत्वाचे मानलेले दिसून येतात. तर उदारीकरण म्हणजे काय? भांडवली बाजार जो आहे, भांडवली बाजार म्हणजे भांडवल गुंतवणूक, भांडवली बाजार हा खाजगी व परदेशी कंपन्यांसाठी खुला करणे. उदारीकरण म्हणजे काय? भांडवली बाजार हा खाजगी व परदेशी कंपन्यांसाठी खुला करणे म्हणजे उदारीकरण होय. सोपे लक्षात ठेवा. भांडवली बाजार हा खाजगी व परदेशी कंपन्यांसाठी खुला करणे म्हणजे उदारीकरण होय. हे धोरण सुद्धा या ठिकाणी स्वीकारले दिसतं. म्हणून अनेक आपल्याला असे दिसतात की अनेक उद्योजक जे आहेत ते उद्योजक आपली भांडवल गुंतवणूक हे आपल्या देशाबाहेर पण करतात आणि त्यासाठी तो व्यापार खुला असलेला दिसून येतो. पुढचा आहे खाजगीकरण. खाजगीकरण बघा, सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग हे खाजगी क्षेत्रासाठी खुले करणे. सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग जे आहेत ते खाजगी क्षेत्रासाठी खुले करणे. खाजगीकरणाची संकल्पना आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले करणे म्हणजे असे अनेक जे काही खाजगी उद्योग आहेत ते आज सार्वजनिक क्षेत्रामध्ये खुले झालेले दिसून येतात. आज आपण जर पाहिलं तर आज इंग्लिश माध्यमांच्या शाळा सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले दिसतात. म्हणजे असे अनेक जे उद्योग आहेत ते अनेक उद्योग सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेले उद्योग आज खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आलेले आहेत. पुढची यामध्ये खाजगीकरणाची जी व्याख्या आहे त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रात असलेले काही उद्योग व्यक्ती व संस्था यांच्याकडे हस्तांतरित करणे. म्हणजे काही असे उद्योग आहेत की काही व्यक्ती काही संस्था यांच्याकडे हस्तांतरित केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण अशा 3 संकल्पना यामध्ये आपल्याला पाहता येतील. यानंतर पुढे आहे जागतिक व्यवस्थेचे जे स्वरूप आहे ते स्वरूप या आपल्याला पाहायचं आहे की जागतिक व्यवस्थेचं स्वरूप कसं बदललेलं आहे. आज आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जागतिकीकरणाच्या स्वरूप संदर्भामध्ये जर उदाहरण द्यायचं असेल तर आपण म्हणू की एका भागामध्ये राहणारी किंवा एका देशामध्ये राहणारी आई आपल्या मुलीला परदेशामध्ये इंटरनेटद्वारे संपर्क करू शकते. इंटरनेटच्या माध्यमातून ती संपर्क करू शकते, तिच्याबरोबर ती बोलू शकते. म्हणजे हे जागतिकीकरणाचं युग आपल्याला दिसते बघा. म्हणजे एका देशामध्ये राहणारी आई आपल्या मुलीला दुसऱ्या देशामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करू शकते, तिच्याशी बोलू शकते. पुढे दुसरं उदाहरण आपल्याला यामध्ये देता येईल की अनेक जे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत हे अनेक विद्यार्थी परदेशामध्ये असलेली जी काही महाविद्यालय आहेत किंवा विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये ऑनलाईन एक्झाम देतात, ऑनलाईन परीक्षा देतात, ऑनलाईन प्रवेश घेत आहेत. म्हणजेच काय झालं की इथं जागतिकीकरणाचा हा जो बदल आहे तो बदल आपल्याला दिसतो. दुसरा आहे की मोबाईलद्वारे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या नातेवाईकांशी आपण मोबाईलद्वारे संपर्क करू शकतो. म्हणजे जागतिकीकरणामुळे हा जो बदल आहे तो बदल आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर भारतामध्ये योग, प्राणायाम आणि आयुर्वेद हा जर आपण पाहिलं तर हा जागतिक स्तरावर आपल्या भारतामधला योग, प्राणायाम आणि आयुर्वेद पोहोचलेला दिसून येतो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की आज आपल्या भारतामधली जी काही उत्पादन आहे त्यामध्ये आपण ज्याला म्हणतो फळं, फुलं, भाजीपाला आज आपण परदेशामध्ये पाठवू शकतो. आणि म्हणून हा एक जागतिक व्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आपल्याला बदललेलं दिसून येतं. म्हणजे पूर्वी आपण जर पाहिलं तर आपण संपर्क यंत्रणा जी आहे, संदेशवहन यंत्रणा ही आपण मोबाईल येण्याच्या अगोदर संदेशवहन यंत्रणा म्हणजे त्या ठिकाणी तार आहे, तारेच्या माध्यमातून आपण संपर्क करू शकत होतो. पण नंतर आपण जर पाहिलं तर मोबाईल की आमूलाग्र बदल जो आहे त्यामध्ये झालेला दिसतो आणि काही क्षणामध्ये आपण दुसऱ्या देशामध्ये संपर्क करू शकतो. म्हणजे ही उदाहरण आपल्याला दिली की जागतिक व्यवस्थेचं स्वरूप दिवसेंदिवस कसं बदलत गेलेलं आहे. मग यामध्ये एक काही इंटरनेटच्या माध्यमातून मुलीशी संपर्क साधते. यामध्ये उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत परदेशामध्ये असलेले जे काही महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत त्यामध्ये ते ऑनलाईन परीक्षा देत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन प्रवेश घेत आहेत. दुसरा आपण जर पाहिलं तर मोबाईलद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून आपण अनेक मित्रमैत्रिणींशी, आपल्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी संपर्क साधू शकतो. त्याचबरोबर आज भारतामध्ये असलेला आयुर्वेद जो आहे, योग, प्राणायाम आहे आज जागतिक स्तरावर पोहोचलेला दिसून येतो. त्याचबरोबर आज भारतामधील उत्पादित केलेला जो माल आहे तो माल आज वेगवेगळ्या देशांमध्ये तेथील बाजारपेठांमध्ये पोहोचवण्याचे काम आज सुरू झालेले दिसून येतं. आता पुढे आपल्याला यामध्ये सांगता येईल की जागतिक व्यवस्थेचं स्वरूप पाहिल्यानंतर पुढचा जो भाग आहे की जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रामध्ये झालेले जे बदल आहेत ते बदल आपण यामध्ये पाहणार आहोत.
ते बदल पाहत असताना आपल्याला यामध्ये असं दिसतंय की जागतिकीकरणाच्या धोरणातून झालेला बदल जो आहे, पहिला बदल आहे तो म्हणजे आर्थिक क्षेत्रातील बदल आहे. आपण हा बदल पाहत असताना याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आणि दोन आहे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल आणि तिसरा आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. हा भाग यामध्ये आपल्याला पाहिजे की जागतिकीकरणाच्या धोरणातून भारताच्या विविध क्षेत्रात झालेले बदल, हा भाग आपल्याला पाहायचा आहे. किती मुद्द्यांच्या आधारे? 3. जागतिकीकरणाच्या धोरणातून भारताच्या विविध क्षेत्रात झालेले बदल हे आपल्याला यामध्ये पाहिजे. त्यामध्ये भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, 2 व्यापार या संकल्पनेत झालेले बदल आणि 3 ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, हा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. आता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार यामध्ये काय सांगतील बघा की यामध्ये आपल्याला सांगतील की उद्योगधंद्यांची उभारणी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता होण्यासाठी, काय म्हटलं बघा, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार यामध्ये काय की खऱ्या अर्थानं उद्योगधंद्यांची जर उभारणी करायची असेल आणि पायाभूत सुविधांची ज्या सुविधा आहेत त्याची उभारणी करायची असतील तर खऱ्या अर्थानं भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार हा महत्वाचा असतो. आणि म्हणून भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक मानला जातो. भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक मानला जातो, कारण त्याशिवाय अर्थव्यवस्था जी आहे ही कोणत्याच देशाची मजबूत होऊ शकत नाही, असा भाग यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की जे भांडवलदार वर्ग असतो, हा भांडवलदार वर्ग हा गुंतवणूक जी आहे ती खाजगी किंवा त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक करत असतो. सार्वजनिक म्हणजे सरकारी, खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये ती गुंतवणूक करत असलेला आपल्याला यामध्ये दिसून येतो. आणि म्हणून भारतातील अनेक कंपन्यांनी भारतात आणि भारताबाहेर गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे भारतीय बाजारपेठेमध्ये परदेशी गुंतवणूक झालेली आहे किंवा भारताची गुंतवणूक ही परदेशी बाजारपेठांमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार कशामुळे दिसतो, तर जागतिकीकरणामुळे हा संचार आपल्याला दिसतो आहे की अनेक भांडवलदार हे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आपली गुंतवणूक करून उद्योग व्यवसायाची निर्मिती करत असलेली दिसून येतात. म्हणून इथं आपल्याला दिसतंय की भांडवली गुंतवणूक जी आहे उद्योगधंद्यांची उभारणी होण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी भांडवल हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक म्हणजे भांडवल मानला जातो. आणि भांडवल गुंतवणूक जी आहे ती एका देशातून दुसऱ्या देशामध्ये अनेक भांडवलदार करत असलेले दिसून येतात. आणि म्हणून हे गुंतवणूक जी आहे ती खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये करता येते. आणि म्हणून भारतामधील अनेक उद्योग जे आहेत ते इतर देशांमध्ये गेलेले दिसून येतात व इतर देशातील उद्योग भारतामध्ये आलेले दिसून येतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये बघा टाटा रिलायन्स ह्या भारतातील ज्या कंपन्या आहेत त्या अमेरिका, आफ्रिका, युरोपमध्ये त्यांनी आपली गुंतवणूक केलेली दिसून येते. कुठं? टाटा रिलायन्स यांनी अमेरिका, आफ्रिका, युरोप या देशांमध्ये गुंतवणूक केलेली दिसते. त्यानंतर ONGC म्हणजे ऑइल नॅशनल गॅस कॉर्पोरेशन, ऑइल नॅशनल गॅस कॉर्पोरेशन ही कंपनी आहे ती व्हिएतनाममध्ये तिने आपली गुंतवणूक केलेली दिसून येते. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर टाटा जॅग्वार लँड रोव्हर ह्या ज्या काही गाड्या आहेत, 4 व्हीलर गाड्या, टाटा जॅग्वार लँड रोव्हर ह्या कंपन्यांनी जी गुंतवणूक, ह्या भारतातील कंपन्या आहेत, ह्या भारतातील कंपन्यांनी युनायटेड किंगडम मध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली दिसून येते. त्याचबरोबर परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये केलेली गुंतवणुकीमध्ये जर परदेशी कंपन्या जर पाहिल्या तर मायक्रोसॉफ्ट, ऍपल, मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा, बर्गर किंग इत्यादी कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केलेली दिसते. आणि म्हणून जागतिकीकरणामुळे इथं जो बदल झालेला आहे की रस्ते, रेल्वे, वीज निर्मिती यामध्ये सुद्धा अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केलेली दिसून येते. मग यामध्ये आपल्याला चीनचे उदाहरण देता येईल की चीनने रेल्वेमध्ये गुंतवणूक केलेली दिसते. काही देशांनी वीज निर्मितीमध्ये, रस्त्यांमध्ये गुंतवणूक केलेली दिसून येते. म्हणजेच काय झालंय की अनेक परदेशी कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपनी यामध्ये गुंतवणूक केलेली दिसून येते. यामध्ये जर आपण भाग पाहिला तर भारत हा एक विकसनशील देश आहे, विकासाच्या मार्गावर चाललेला देश आहे. आणि म्हणून इथं जर रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्गाची जर खऱ्या अर्थानं व्यवस्था जी आहे, भांडवली गुंतवणूक जर इथे झाली तर भारताचा विकास होईल. आणि म्हणून
भारत हा विकासाच्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणून जागतिकीकरणामुळे तो बदल जो आहे तो बदल या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून अशी जर गुंतवणूक कुठल्या मध्ये रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई मार्ग यामध्ये जर अशा प्रकारची गुंतवणूक झाली तर भारताचा विकासला मदत होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारताचा विकास जर साधायचा असेल तर जलमार्ग, हवाई मार्गाचा विकास जो आहे होणे आवश्यक आहे आणि त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणे आवश्यक आहे. म्हणजे एवढा ह्या पॉईंटचं विश्लेषण आपल्याला करता येईल. काय काय सांगितलं मी की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संच. याच्यामधला पॉईंट काय सांगितला, उद्योगधंद्यांची उभारणी, पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी भांडवल गुंतवणूक आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा भांडवल हा महत्वाचा कणा मानला जातो. त्याचबरोबर भांडवल जे आहे खाजगी आणि सरकारी मध्ये गुंतवणूक केलं जातं, ते क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. आणि ही गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला असे दिसते की अनेक देशी कंपन्या परदेशी गेल्या, परदेशी कंपन्या आपल्या भारतामध्ये आलेल्या दिसतात. तर अशा पद्धतीने ह्या कंपन्या ह्या भारताबाहेर आणि काही भारतामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरा मुद्दा आहे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. तर व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल, गॅट करार. तर गॅट करार विद्यार्थी मित्रांनो ही कोणतीही संघटना नाही, ही कोणतीही संघटना नाही, तर हा देशादेशांमध्ये झालेला हा एक व्यापारी करार आहे. देशादेशांमध्ये झालेला हा एक व्यापारी करार आहे. कारण 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो चालू होता आणि राष्ट्रांमध्ये व्यापारासंबंधी ज्या काही बदल आहेत ते बदल यामध्ये होण्यासाठी किंवा बदल जे घडत आहेत त्यामध्ये देशांमधील लोक एकत्र आले आणि त्यामध्ये त्यांनी गॅट कराराची निर्मिती केलेली दिसून येते. आता इथं आपल्याला दिसतंय बघा की गॅट करार हा राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला करार होता, परंतु गॅटची जागा जी आहे ती WHO ने घेतली. WTO ने ती जागा घेतली. इथं आपल्याला सांगता येईल की WT म्हणजे यामध्ये जागतिक व्यापारी संघटनेने याची जागा घेतली. WHO जागतिक व्यापारी संघटनेने याची जागा घेतली आपल्याला दिसून येते. आणि ही जागतिक व्यापारी संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याला आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय आपल्याला समजा बघा, गॅट करार हा राष्ट्रांमध्ये झालेला करार होता. नंतर गॅटची जागा जी आहे ती गॅटची जागा WTO ने या ठिकाणी जागा त्याची घेतलेली आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ट्रेड म्हणजे व्यापार, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने त्याची जागा घेतली. आणि मग हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची जागा घेतल्यानंतर संपूर्ण जागतिक पातळीवर लक्ष देणारी ही जागतिक व्यापारी संघटना निर्माण झाली. म्हणजे राष्ट्रातील असलेले गॅट करार हा मागे पडला, परंतु गॅट कराराच्या नियमांना अनुसरून आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जागतिक व्यापारी संघटना जी आहे ती संघटना निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून संपूर्ण असलेल्या व्यापारावर नियंत्रण किंवा लक्ष ठेवणारी ही आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे ती संघटना यामध्ये होती. आणि म्हणून ही जी संघटना आहे ही संघटना असलेला संपूर्ण जगातील जो व्यापार आहे तो जगातील व्यापार मुक्त करण्यासाठी ही संघटना नेहमी सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहन देते. काय, जगातील जो काही व्यापार आहे तो व्यापार मुक्त करण्यासाठी ही जागतिक व्यापारी संघटना सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहन देत असलेली आपल्याला दिसून येते. हा भाग यामध्ये आपल्याला सांगते. यानंतर ब जो आहे, व्यापारात वस्तूंबरोबर सेवांचाही समावेश होतो. व्यापारात वस्तूंबरोबर सेवांचाही समावेश होतो. हा भाग यामध्ये 2 नंबरचा ब किंवा ब मुद्दा आहे. यामध्ये आपल्याला अगोदर सांगते की WTO चे कार्य जे आहे ते कार्य यामध्ये काय की सदस्य राष्ट्र जे आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सदस्य राष्ट्र आहेत त्यामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण आखणे किंवा व्यापारासंबंधी जर काही मतभेद निर्माण झाले तर ते मतभेद सोडवण्याचं काम करणं किंवा व्यापारासंबंधी जे काही बोलणी करायची आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर ती बोलणी करण्यासाठी मध्यस्थी करणं हे काम WTO करत आहे. काय सांगितलं मी की मुक्त व्यापारासाठी ह्या सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहन देणं, देशांमधील असलेले व्यापार संबंधीचे जे काही मतभेद आहेत वादविवाद आहेत ते वादविवाद सोडवणं, आणि दुसरं आहे की
या देशांमधील व्यापार संबंधीची जी काही जी बोलणी आहे ती बोलणी घडून आणणे हा त्यामधला महत्वाचा मुद्दा होता. आता यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, व्यापारात वस्तूंबरोबर सेवांचाही समावेश यामध्ये दिसतो आहे, की व्यापार हा साधारणतः वस्तूंचाच केला जातो. व्यापार हा साधारणतः वस्तूंचाच केला जातो आणि म्हणून त्यामध्ये कोळसा आहे, लोखंड आहे, खनिज तेल आहे, यांचा या ठिकाणी व्यापार जो आहे तो व्यापार चालतो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये. म्हणजे हा व्यापार जो आहे तो चालतो. अनेक देश आज खनिज तेलाच्या बाबतीमध्ये आयात करत असलेले, निर्यात करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कोळसा आहे, लोखंड आहे, अशा प्रकारची आयात निर्यात जागतिकीकरणामुळे सुलभ झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण जर पाहिलं तर 1990च्या दशकामध्ये या आंतरराष्ट्रीय किंवा ही जागतिक व्यापारी संघटना ही अधिक महत्व जे आहे ते अधिक महत्व यामध्ये दिलेलं दिसून येते. मग यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण या व्यापारी वस्तूंबरोबर सेवांचा समावेश. आता व्यापारी वस्तूंमध्ये आपण पाहिले की काय, कोळसा, लोखंड, खनिज तेल, त्याचबरोबर यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे फळे, फुले, भाज्या यांचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर सेवांचा समावेश म्हणजे काय की यामध्ये आपल्याला दिसतंय की याबरोबरच व्यक्तींचे जे काही आर्थिक व्यवहार आहे ते आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी बँकांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते की जागतिकीकरण जे आहे ते केलेलं दिसतंय. आणि विमा कंपन्या आहेत, त्या विमा कंपन्यांचं सुद्धा इथे जागतिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर यामध्ये आणखी सेवा यामध्ये समावेश होतो, म्हणजे बौद्धिक संपदांचा सुद्धा समावेश जागतिकीकरणामध्ये केलेला दिसून येतो. त्यामध्ये ट्रेड मार्क आणि पेटंट हे बौद्धिक संपदेमध्ये त्याचा समावेश होतो. आणि बौद्धिक संपदेमध्ये सुद्धा जागतिकीकरणाचा विचार केला गेला. काय, ट्रेड मार्क आणि पेटंट इत्यादीचा समावेश जो आहे तो समावेश यामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काय आहे, कंटेनर कार्गोद्वारे व्यापार, त्याला आपण माल वाहतूक म्हणतो. कंटेनर कार्गोद्वारे, आता हा कंटेनर कार्गो ची जी जहाजं आहेत, कंटेनर कार्गोची जी जहाजं आहेत ती जहाजं मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहतूक जी आहे ती माल वाहतूक करत असलेले आपल्याला दिसून येतात. एका देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम कंटेनर कार्गोच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतात. कंटेनर कार्गोच्या माध्यमातून एका देशातील माल हा दुसऱ्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम हे कंटेनर कार्गो जे आहे ते करत असतात आणि त्याद्वारे सुद्धा व्यापार वाढीला त्याचा फायदा होत असल्याला दिसून येतो. आता जेव्हा ही कंटेनर कार्गोची जहाजं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल घेऊन जातात तेव्हा तिथं ती असलेला जो माल आहे तो जहाजातील जो माल आहे तो जहाजातील माल उतरवण्यासाठी तिथे जागोजागी काय केले जाते, बंदरांची व्यवस्था केली जाते आणि बंदरांवर अशा प्रकारचा जो माल आहे तो माल या ठिकाणी उतरवला जातो. आणि म्हणून ती कंटेनर कार्गोद्वारे होणारी जी माल वाहतूक आहे किंवा होणारा जो व्यापार आहे या व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला बदललेला दिसून येतो. आणि म्हणून एक कंटेनर कार्गोद्वारे होणारी जी वाहतूक आहे यामध्ये एक मोठा बदल जो आहे तो महत्वाचा बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. 3 आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय इथं आपल्याला सांगते बहुराष्ट्रीय कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, बहुराष्ट्रीय कंपनीचा अर्थ जो आहे की एखाद्या कंपनीचे कार्यालय एका देशात असते व त्या कंपनीची शाखा इतरत्र सर्व देशांमध्ये असतात, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. इथे लक्षात की कंपनीचे कार्यालय किंवा कंपनीचे मुख्यालय एका देशामध्ये असते, कंपनीचे मुख्यालय एका देशामध्ये असते व त्या कंपनीच्या शाखा ज्या आहेत त्या इतरत्र अनेक देशांमध्ये असतात, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. म्हणजेच एखाद्या कंपनीचं उत्पादन एका देशामध्ये जर होत असेल तर त्या कंपनीचं जे उत्पादन आहे ते इतर देशांमध्ये वितरित होण्यासाठी तिच्या शाखा किंवा त्यांचं जाळं निर्माण झालेलं असतं, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असे या ठिकाणी म्हणतो. म्हणून ट्रान्सनॅशनल कंपनी ज्या आहेत की आपल्याला दिसतंय की जेव्हा ह्या कंपन्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होतात तेव्हा तिथे असणारा जो कुशल अकुशल कामगार वर्ग आहे त्या कुशल अकुशल कामगार वर्गाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं. जेव्हा कुशल अकुशल कामगारांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर होतं तेव्हा तिथे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी वाढते आणि कारखानदारी वाढली की तिथे कुशल आणि अकुशल कामगारांना एक रोजगाराची संधी जी आहे ती रोजगाराची संधी उपलब्ध होते. आणि ही रोजगाराची संधी उपलब्ध झाली की मग त्यामध्ये आपल्याला दिसतंय खानपान असेल म्हणजे हॉटेल असतील, त्याचबरोबर माल वितरण असेल, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल वितरित करणं किंवा त्यामध्ये माल वाहतूक इत्यादीचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे
एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये माल वाहतूक करणं किंवा त्यामध्ये माल वितरण करणं किंवा त्या ठिकाणी खानपान अशा प्रकारचे व्यवसाय हे कुशल अकुशल कामगारांच्या माध्यमातून होत असतात. म्हणून अनेक जे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या कुशल अकुशल कामगारांचं स्थलांतर करत असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे छोटे उद्योग आणि व्यवसाय परिणाम. आता आपल्याला यामध्ये असं दिसतंय की जागतिकीकरणामुळे काय झाले की जे बडे उद्योजक होते किंवा बडे त्याला आपण म्हणतो दुकानदार, हे या स्पर्धेमध्ये जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहिले दिसून येतात. कारण यामध्ये बडे उद्योग किंवा जे काही मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकून आहेत, परंतु जे छोटे उद्योग आहेत, छोटे दुकानदार आहेत, त्यांना या व्यवसायावर परिणाम झालेला दिसून येतो. कारण त्यामध्ये काय की प्रत्येक वेळी त्यांना छोटे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक जे आहेत त्या व्यावसायिकांना या स्पर्धेमध्ये टिकून राहावं लागतं. कारण मोठे उद्योग जर पाहिलं त्यामध्ये मॉल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे किराणदार आहेत, पण जे छोटे दुकानदार किंवा फळ भाजी विक्रेते आहेत यांना प्रत्येक वेळी ग्राहक जे आहेत ते ग्राहक शोधावे लागतात आणि ग्राहकांना आकर्षित करावं लागतं. हा यामधला बदल आहे. छोटे उद्योग आणि व्यवसायावर परिणाम का होतो तर जे काही मोठमोठे उद्योजक आहेत किंवा त्यांचे व्यवसाय आहेत, मग त्यामध्ये आपण मॉल्स म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे किराणा दुकानदार, त्यामध्ये स्पर्धेत टिकून राहतात जागतिकीकरणाच्या. पण छोटे उद्योजक आहेत त्या छोटे उद्योजकांना त्याचा व्यवसायावर परिणाम होतो, त्यांना ते ग्राहक शोधावे लागतात आणि त्या ग्राहकांना आकर्षित करावं लागतं. असा एक यामध्ये परिणाम होतो. शेती क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येतो. आता शेती क्षेत्रावर जागतिकीकरणाचा कोणता परिणाम झालेला दिसून येतो तर यामध्ये शेती क्षेत्रावर आपण ज्याला म्हणतो की शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पादित केलेला जो माल आहे तो माल जागतिकीकरणामध्ये कोणत्याही मध्यस्थीशिवाय त्याला तो माल थेट बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करता येते. हा एक बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वी आपण ज्याला बघतो की शेतीमधील उत्पादन जे आहे ते उत्पादन वेगवेगळ्या प्रकारचे एजंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे दलाल लोक असतात आणि हे दलाल आणि एजंट लोकांकडून शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जात होता आणि तो माल नंतर त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये हे दलाल लोक विकत असतात. परंतु आज जागतिकीकरणामुळे परिस्थिती अशी बदलली आहे की आज शेतकरी शेतीमध्ये जे उत्पादन केलेलं आहे ते उत्पादित जो माल आहे तो उत्पादित माल कोणत्याही मध्यस्थी किंवा दलालाशिवाय एजंट शिवाय तो आज थेट आपल्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेऊ शकतो आणि हा माल तो विकत असताना त्यामध्ये त्याचा फायदा त्यामध्ये होतो. थेट अतिशय मोठ्या कंपन्यांना हा माल त्याचा जातो आणि त्यामुळे त्याला उत्पादन जे आहे ते उत्पादन चांगले मिळतात. यामध्ये असं पाहिलं की अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी यामध्ये तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि तंत्रज्ञान विकसित केलेलं असल्यामुळे काय झालं की शेती क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यामुळे इथं खूप मोठ्या बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठा निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतामधून समुद्र उत्पादने, त्यामध्ये मासे आहेत, समुद्रामधून मिळणारे आपण मासे, हे मासे सुद्धा आपण निर्यात करतो. मांस आहे, तांदूळ, ताजी फळे, फुले, त्याचबरोबर भाज्या, साखर, कॉफी, भेणू ही सुद्धा उत्पादन आपण काय करत असतो, निर्यात करत असतो. म्हणून शेती क्षेत्रावर याचा परिणाम झालेला आहे. एकतर शेती काय करतो, उत्पादित माल थेट बाजारपेठेमध्ये विक्री करतो. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे की बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे आधुनिक तंत्रज्ञान वाढलं, मग शेतीतलं उत्पादन आहे किंवा समुद्री उत्पन्न आहे त्यामध्ये आपण मासे म्हणतो. नंतर मांस आहे, त्याचबरोबर तांदूळ आहे, साखर आहे, भेणूक आहे, कॉफी आहे, चहा आहे, ही सगळी उत्पादनं आपण काय करतो की आपण निर्यात करत असतो. म्हणून जागतिकीकरणामध्ये हा जो काही झालेला बदल आहे, धोरणात्मक जो बदल आहे, जागतिकीकरणाच्या धोरणानुसार झालेला जो बदल आहे तो बदल आपल्याला यामध्ये पाहता येईल. म्हणून हे सगळे पॉइंट्स यामध्ये महत्वाचे आहेत की भारताच्या धोरणाचा जागतिकीकरणावर झालेला जो परिणाम आहे तो या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पाहता येईल. तर या ठिकाणी हा जो भाग होता हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. थांबूया. धन्यवाद.